नमस्कार। नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे। नक्की शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपण सर्वात महत्त्वाची पहिली टिप पाहणार आहोत। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। अगदी 2 ते 3 कप एवढं पाणी आपल्याला लागणार आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला कोणतंही टॅल्कम पावडर म्हणजे चांगला वास असलेलं पावडर यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडासा परफ्यूम यामध्ये आपण स्प्रे करणार आहोत। अगदी थोडासा परफ्यूम आपल्याला अशा प्रकारे स्प्रे करायचा आहे। आता हे जे सोल्युशन तयार होतं ते आपल्या घरातील खूप मोठी समस्या घालवण्यासाठी आपल्याला मदत करतं। आजकाल तुम्ही पाहताल घरामध्ये जास्त थंडीमुळे ऊन येत नाही किंवा असंही बऱ्याच असे घर असतात मोठ्या मोठ्या बिल्डिंग ज्यामध्ये ऊन येत नसल्यामुळे घरामध्ये असा कुबट दमट वास यायला लागतो आणि त्यासाठी आपण रूम फ्रेशनर विकत घेतो। तर कोणतेही केमिकल वापरण्यापेक्षा पैसे घालवण्यापेक्षा फक्त हे लिक्विड सोल्युशन असं तयार करा, जेणेकरून घरामध्ये तुम्ही याचा जर स्प्रे केला तर अगदी तुमच्या घरामध्ये जो कुबट दमट वास आहे तो निघून जातो आणि खूप छान आपल्या घरामध्ये एक रूम फ्रेशनर सारखं हे काम करतं। खूप छान सुगंधित घरामध्ये एक वास पसरतो आणि पाहू शकता फक्त घरातील 2 वस्तूंचा आपण उपयोग केलेला आहे, त्यामुळे काही जास्त वेळ यामध्ये बनवायला लागणार नाही। बनवून ठेवा आणि कितीही दिवस तुम्ही याचा उपयोग करू शकता। याला मी स्प्रे बॉटल मध्ये भरलेला आहे, जेणेकरून घरामध्ये छान स्प्रे करता येईल। एखादी सॅनिटायझरची किंवा एखादी स्प्रे बॉटल तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यामध्ये भरू शकता किंवा हाताने जरी शिंपडलं तरी चालेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। एकदा नक्की करून पहा, तुमच्या सर्व समस्या दूर होतील। घरामध्ये खूप छान सुगंध पसरेल, पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला जाणवेल, त्यासोबतच फ्रेश फील होईल। यानंतरची आपली टीप आहे, यासाठी मी घरामधील असे काही झाकण घेतलेले आहेत। बऱ्याच वेळा डब्बा खराब होतो आणि असे बरेच झाकणं आपल्या घरामध्ये राहतात, तर असे जे खराब झालेले झाकण असतात त्याचा आपण खूप छान रियूज करू शकतो। याचा मी घरामध्ये कसा रियूज करते ते तुम्ही इथे पाहू शकता। मी इथे घरामध्ये प्लांट लावलेला आहे, त्याच्या कुंडीखाली मी हे झाकण असं ठेवलेलं आहे। बऱ्याच दिवसापासून मी याचा उपयोग करते, इकडे तिकडे सरकवण्यासाठी किंवा खालची जागा पुसण्यासाठी हे खूप सोयीस्कर होतं। त्यासोबतच या झाडांना थोडं पाणी टाकलं की खालून गळायला लागतं, माती गळते, तर असं होऊ नये यासाठी हे नक्की खाली ठेवा, जेणेकरून आपली फरशी खराब होत नाही, डाग पडत नाहीत आणि सहज आपण त्याला फरशी पुसताना इकडे तिकडे मूव्ह करू शकतो। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टीप आहे, आता आपण घरातील असे बरेच कामं करतो, तर काम करत असताना घाई गडबडीत कधीतरी आपल्या हाताला भाजतं किंवा काही कट लागतो, तर अशा वेळेस अचानक आपल्या घरामध्ये काही मेडिसिन नसेल, काही तुम्हाला औषध सापडत नसेल तर आपण टूथपेस्ट त्यावरती लावली पाहिजे असं सांगितलं जातं। हे बरोबर आहे, पण भाजलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावल्यानंतर एक छोटंसं काम केलं पाहिजे, जेणेकरून ही जे भाजलेली आग आहे ती भरपूर प्रमाणात कमी होते। आता कोलगेट किंवा टूथपेस्ट लावल्यानंतर थंड वाटतं, पण थोड्या वेळानंतर लगेचच परत आग पडते, तर असं होऊ नये यासाठी यावरती लावायची आहे गव्हाची थोडीशी कणिक, जी की आपण स्वयंपाक करताना नेहमी आपल्या जवळ मळलेली असतेच। तर अशा प्रकारे यावरती लावून ठेवा, जेणेकरून बऱ्याच वेळासाठी हे असं थंडगार राहतं आणि तुम्हाला जो त्रास होतो तो खूप प्रमाणात कमी होतो। आता कोलगेट फक्त लावलं की थोड्या वेळानंतर जी आग पडते, तर कणिक लावल्यामुळे हा बराच वेळ याचा इफेक्ट राहतो। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि यानंतरची आपली महत्त्वाची टीप आहे, संक्रांतीमध्ये वापरून झालेल्या सुगड्यांसाठी याचा खूप छान आपल्याला रियूज करता येईल। असंच आपण घरामध्ये याला ठेवून देतो, फेकून देतो किंवा लहान मुले तोडतात, असं न करता एक छोटंसं काम करा। याचे आपण 2-3 उपयोग पाहणार आहोत। त्यातलाच एक पहिला उपयोग असा आहे की याला गॅसवरती आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। छान लाल होईपर्यंत आपण याला गरम करून घेणार आहोत। चुलीवरती देखील तुम्ही याला गरम करू शकता। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे ओवा आणि थोडीशी बडीशोप। या दोन्हीपैकी एक वस्तू जरी असेल तरी चालेल किंवा दोन्ही टाकल्या तर अजूनच छान। तर इथे आपण याला छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात। छान थोडंसं जास्त गरम करा, जसं लाल होईपर्यंत देखील गरम करू शकता। तर पूर्ण हे छान गरम झाल्यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण ओवा थोडासा आणि बडीशोप टाकणार आहोत। गरम असल्यामुळे अगदी तडतड व्हायला लागतं, जसं आपण मोहरी तेलामध्ये टाकतो फोडणीसाठी तसं। आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध। नॉर्मल तुम्ही दूध यामध्ये टाका आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मातीचं भांड सुगडं खूप गरम असल्यामुळे अगदी यामधून हे असं उतू जातं आणि हेच आपल्याला हवं आहे।
हे जे दूध आहे तुम्ही अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत देऊ शकता। आजकाल बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला अगदी कॉमन झालेला आहे आणि त्यावरती गोळ्या आपण खातो। तर हे सर्व करत बसण्यापेक्षा हा घरगुती उपाय करा। एका दिवसामध्ये सर्दी, ताप, खोकला, कफ पूर्णपणे गायब होतो। रात्री झोपण्यापूर्वी हे कोमट आपल्याला घ्यायचं आहे। बऱ्याच जणांना हळदीचं दूध घ्यायला नको वाटतं, पण त्यांच्यासाठी तर हे खूप जास्त चविष्ट ठरू शकतं, कारण की मातीच्या भांड्यामध्ये तयार केल्यामुळे खूप छान चवीला लागतं। त्यासोबतच त्याचे भरपूर फायदे आहेत। जरी सर्दी, ताप, खोकला नसेल तरीही रात्री लहान मुलांना हे द्यावं, आजारांपासून ते नेहमी दूर राहतील। हे माझ्या आजीने मला सांगितलेलं आहे। खूप फायदा होतो मला, त्यामुळे तुमच्यासोबतही शेअर केलेला आहे। वापरलेल्या सुगड्यांचा असा नक्की उपयोग करा। आता हे जे वापरलेलं सुगडं आहे त्याला साबण लावून धुवायचं नाही, तर फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि परत याच पद्धतीने वापरायचं। तुम्ही पाहताल नेहमी तुम्ही याचा असा उपयोग करू शकता। यानंतर वापरलेल्या सुगड्यांचा घरामध्ये अजून एक असा उपयोग आहे की आपल्या घरामध्ये नक्कीच आपण अशा प्रकारचे प्लांट लावतो आणि हे जे प्लांट असतात, जसं आता उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पाणी टाकायची गरज असते आणि कुठे बाहेर गावी जायचं असेल, त्यासोबतच काय होतं, कुठे तुम्हाला जायचं नसेल किंवा उन्हाळा जरी नसला तरी या प्लांटला आपण जेव्हा पाणी घालतो, अचानक आपण यामध्ये पाणी टाकलं की एक खोलगट खड्डा तिथे होतो, माती बाहेर पडते, खालचा भाग खराब होतो, त्यासोबतच याची मुळं उघडी पडतात। तर असं होऊ नये यासाठी आपण हे जे वापरलेले सुगडे आहेत ते यामध्ये ठेवायचे, जेणेकरून यामध्ये खूप छान असा ओलावा राहतो, यामध्ये पाणी टाकायला सोपं जातं। त्यासोबतच पाहू शकता हे जे छोटंसं मातीचं भांडं आहे ते अगदी भरून राहतं, म्हणजे कुठे 4-5 दिवसासाठी जरी बाहेर तुम्हाला जायचं असेल तर यामध्ये छान पाणी झिरपून आपल्या झाडांना ते जातं। झाडं आपली जी आहेत रोपं ती खराब होत नाहीत। त्यासोबतच जो मातीमध्ये खड्डा पडतो किंवा माती कुंडीच्या बाहेर पडते पाणी टाकताना, तो प्रॉब्लेम येत नाही, याची मुळं उघडी पडत नाहीत आणि इथे जे सुगडे आहेत त्याचा देखील खूप छान रियूज होतो। नक्की अशा प्रकारे संक्रांतीमध्ये वापरलेल्या सुगड्यांचा उपयोग करा आणि ट्रिक आवडली असेल तर मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। मी नेहमी दरवर्षी याच पद्धतीने याचा उपयोग करते, मला भरपूर याचा फायदा होतो, तुम्ही पण करा। यानंतरची आपली टीप आहे आपल्या लोखंडी तव्यासाठी। आजकाल लोखंडी भांडे जास्त प्रमाणात वापरली जातात, पण लोखंडी भांडे वापरायला जेवढे चांगले असतात तेवढाच याचा मेंटेनन्स देखील असतो, म्हणजे याची व्यवस्थित काळजी देखील आपल्याला घ्यावी लागते। आता इथे पाहू शकता हा जो तवा आहे वरती असा एक थर जमा होत आहे, याला जर आपण वेळीच लक्ष केलं नाही तर नक्कीच यावरती असा जाड थर जमा होतो। त्यासोबतच लोखंडी भांडे जे असतात त्यावरती खूप लवकर गंज चढतो। तर यासाठी एक छोटंसं काम करा, इथे आपल्या घरामध्ये जे लिंबू असतं त्याचा आपण उपयोग करणार आहोत। तर इथे मी एक लिंबू अर्ध असं कट करून घेत आहे आणि फक्त लिंबूच नाही तर यावरती आपल्याला थोडंसं वॉशिंग पावडर टाकायचं आहे। भांड्याची साबण देखील तुम्ही यावरती वापरू शकता। तर इथे मी लिंबाच्या फोडीवरती थोडंसं वॉशिंग पावडर टाकून घेतलेलं आहे आणि जो आपला लोखंडी तवा आहे तो गरम करायला ठेवलेला आहे। थोडासा गरम तवा झाला की यावरती थोडंसं पाणी टाका आणि यावरती आपण ही लिंबाची अर्धी फोड अशी ठेवून फिरवून घेणार आहोत। या प्रोसेसमुळे आपला जो तवा आहे तो खूप छान स्वच्छ होतो। त्यासोबतच यावरती विशेष म्हणजे गंज चढत नाही। अगदी नवीन कढई असो किंवा नवीन तवा या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता, जेणेकरून तुम्हाला यावरती स्वयंपाक करता येईल। आता ती जी फोड आहे ती गरम तव्यामुळे थोडी हाताला अवघड होतो पकडायला, तर त्यासाठी मी इथे अशा प्रकारे काटे चमचा किंवा चाकू लावून तुम्ही याला असं करू शकता, जेणेकरून कामही सोपं होईल आणि यामध्ये आपल्याला काही हाताला भाजणार नाही। तर फक्त गॅस आपल्याला मीडियम ठेवून अशा प्रकारे ही लिंबाची फोड यावरती अशी घासून घ्यायची आहे। तुम्ही पाहताल यावरती जो हलका हलका थर जमा होत होता तो पूर्णपणे असा नाहीसा होतो। जास्त आपल्याला घासत बसायची गरज नाही आणि जास्त वेळ ही प्रोसेस करायची गरज नाही। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये आपला जो लोखंडी तवा आहे तो आपण अगदी स्वच्छ केलेला आहे। या पद्धतीमुळे यावरती गंज चढणार नाही आणि जास्त करून तुम्हाला हार्ड स्क्रबर घेऊन घासायची गरज पडणार नाही। अधूनमधून या प्रकारे लोखंडी वस्तूंना स्वच्छ करा, जेणेकरून तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल आणि जास्त मेहनत लागणार नाही। आणि पाहू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, आपण याला जास्त असं घासलेलं नाही। आणि ही आहे गरम तव्यावरती लिंबाची कमाल। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि पाहू शकता आपण लोखंडी तव्याला किती छान स्वच्छ केलेला आहे। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया।